सुबोध, जेव्हा संगीत नाटक सिनेमाच्या रूपानं लोकांसमोर आणायचं आपण म्हणजे जेव्हा तू ठरवतोस तेव्हा अर्थात आता म्हणजे संगीत नाटकामध्ये कसं की आधी नांदी मग असं ते सगळ्या गोष्टी, तर यातल्या काय गोष्टी घ्यायच्या काय गोष्टी सोडायच्या? आता मानापमानमध्ये इतकी गाणी आहेत आणि एकूण किती गाणी आहेत? मला 67. हो, नाटकामध्ये 67 गाणी आहेत आणि त्यातली आपण जी वारंवार ऐकतो अशी गाणी 35. तर आता 35 गाण्यांमधून हे कसं तू काय केलंस? कसं 35 मधली कुठली गाणी घ्यायची आहे? का कसं ठरवतोस? काय करतोस तू? नाही, अवघडच आहे. अवघड आहे अशासाठी कारण हे अवघड करण्याचं काम ज्यांनी केलंय त्या समर्थ संगीत दिग्दर्शक, मराठी संगीत रंगभूमीचे पहिले संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांना आधी वंदन. की 113 वर्ष झाली या नाटकाला. 1911 साली आलेलं नाटक, पण आजही ही सगळी गाणी ऐकली की असं वाटतं की काय कालातीत गाणी आहेत. आणि संगीताला मरण नाही ना, ते बस पसरत जातं वाहत जातं. तर तशी ही गाणी आहेत. आता ह्याच्यातली कुठली घ्यायची हे ठरवण्याची पात्रता माझी नाही. हे ठरवण्याची पात्रता एकाच गोष्टीची आहे, ते म्हणजे माझ्या स्क्रिप्टची. त्यामुळे संहितेला जे आवश्यक आहे ती गाणी घेतली गेली. ही गाणी घेऊया म्हणून संहिता नाही केली गेली. आधी संहिता लिहिली गेली आणि त्यावर हुकूम त्याच्या गाण्यांची रचना केली गेली. त्यामुळे अनेक उत्तम उत्तम पद आहेत. जसे अनेक लोक या गाण्यांचा अल्बम रिलीज झाल्यानंतर विचारत होते की अहो तुम्ही खरा तो प्रेमा घेतलंच नाही, युवती मला घेतलंच नाही. तर त्या गाण्यांवर माझा काही राग आहे म्हणून घेतलेले तसं नाही आहे. पण ज्या पद्धतीने सिनेमाची संहिता झाली आहे त्याच्यात ती गाणी बसत नव्हती. आणि जी गाणी घेतलेली आहेत म्हणजे मला मदन भासे असेल, प्रेमसेवाचरण असेल, रवी मी असेल किंवा शौनकनी गायलेलं रणगगन सदन नावाचं गाणं आहे, जे तसं पॉप्युलर गाणं नाही आहे पण ते इतकं कमालीचं कंपोजिशन आहे गोविंदराव टेंब्यांचं की ते त्यांनी त्या गाण्याने इन्स्पायर केलं माझ्यासाठी सिनेमात जागा निर्माण करायला की हे गाणं असलं पाहिजे. आणि ते गाणं घेतलं गेलं. आणि अर्थातच शुरामी वंदिले आहेच आहे. त्यामुळे आधी सिनेमा लिहिला गेला. मानापमान या नाटकावरनं प्रेरित होऊन किंवा त्याचा एक छोटासा जर्म घेऊन पूर्ण सिनेमा आधी लिहिला गेला. तो सिनेमा लिहिताना आपल्याला हा सांगीतिक सिनेमा करायचा आहे हा विचार करून लिहिला गेला. त्यामुळे काही काही सीन्स आम्ही लिहित असताना त्या सीनला आम्ही मार्किंग करून ठेवलं की आत्ता आपण हे सीन लिहितोय पण हे गाण्यात बदलणार आहेत. म्हणजे हा सीनच असणार आहे, फक्त तो संगीताच्या माध्यमातून आपण तो परफॉर्म करायचा आहे. त्यामुळे त्याच्यावर आम्ही मार्किंग करत गेलो. आधी संहिता पूर्ण लिहिली. ते जे नाटक आहे पूर्ण ते किती वेळाचं आहे? नाटक 5 अंकी आहे. ते जेव्हा होत असे तेव्हा ते संध्याकाळी 7 ते सकाळी 7 होत असे. हो, कारण त्या गाण्यांना वन्स मोर, 67 गाणी, त्याला वन्स मोर, बालगंधर्व गाणार, दीनानाथ गाणार, केशवराव गाणार, तर प्रत्येक गाण्यालाच वन्स मोर. त्याच्यामुळे ते अनएंडिंग होतं. तेव्हा तर मी असं ऐकलंय की कधी कधी काही काही गाणी आज 3 अंक उद्या 2 अंक अशीच हजर झालेली आहेत. तर तसं आपल्याला नाही आहे. आधीच आपल्याला वेळ मिळायची मारामार, थिएटर मिळायची मारामार. त्याच्यात आपल्याला 2.5 तासाचा सिनेमा 14 गाण्यांचा करायचा आहे. त्यामुळे आपल्याला प्रिसाईज राहायचं होतं. त्यातलं नाट्यही उलगडून दाखवायचं होतं. त्यातल्या इतक्या सुंदर व्यक्तिरेखा आहेत त्या लोकांसमोर आणायच्या होत्या. आणि मला असं वाटतं की मानापमानची खासियत काय की त्याच्या आजूबाजूची सगळी गाणी आहेत, म्हणजे नाटकं आहेत. शाकुंतल असेल, सौभद्र असेल, स्वयंवर असेल, ही